साईराम मित्रांनो, मी दुर्गेश उत्तम चव्हाण, आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज पायी चालत असताना मध्येच पावसाने 2 वर्षापूर्वी जसा पाऊस पडलेला तसंच पावसाने आताही नियोजन केलेलं आहे आम्हाला म्हणजे पूर्णपणे भिजवण्याचं. ही सगळी मंडळी एका बंगल्यामध्ये थांबलेली आहे. मी पुढचं दाखवतो तुम्हाला पाऊस कसा चालू आहे. आता हा पाऊस थांबतो का नाही माहिती नाही, नंतरला ताडपत्री घेऊन आम्हाला चालवावं लागेल, अशी आमची परिस्थिती आहे. मित्रांनो, पूर्णपणे पाऊस चालू आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम जोरदार पाऊस चालू आहे. आमचं नियोजन एकदम बिघडलेलं आहे. चालायचं कसं ते माहिती नाही, पण आम्ही कुठेच थांबणार नाही. आम्ही पालखी घेणार, ताडपत्री घेणार आणि शिर्डीला पोचणार. ते काही होऊ द्या. आम्ही असा पाऊस मुंबईत खूप वेळा पाहिला आहे आणि या पावसात कसं चालायचं आम्हाला माहिती आहे. अनुभव गावकऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त आहे. असा पाऊस मुंबईला होतो. एका ताईंच्या बंगल्यावरती आम्ही आश्रयाला आहोत. जर आम्ही मंडळाच्या टेंटमध्ये असतो तर नक्कीच आमची दशादिशी वेगळी झाली असती. आम्ही सर्व भिजलो असतो, पण एका ताईंनी आमच्यासाठी जेवणाची सोय आणि राहण्याची सोय केलेली आहे. मित्रांनो, गारासुद्धा पडतो आहे, असा पाऊस चालू आहे. गारा म्हणजे काय, बर्फाचे बारीक बारीक तुकडे, बरोबर ना. आज पहिली टाईम यांनी पण अनुभव केला बर्फाच्या गोळ्यांचा. दिसत नाहीत, लगेच विघळतात, पण दाखवतो. शेतामध्ये गारे थोडेसे दिसत आहेत. पाहूया. आपल्या इकडे येऊन दाखवा, जेवण झालं आपलं. संपूर्ण गारे दिसत नाही आहेत, पण झूम करा. ते साबुदाण्यासारखे सफेद आहेत ना, ह्यालाच गारे बोलतात. म्हणजे बर्फाचे लहान लहान तुकडे. हे बघा, हे दिसत आहेत ना, बारीक 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 बर्फाचे. आणि हे एवढ्या जोरात लागतात. मुंबईच्या भाषा म्हणजे खटाव, समजून जावा. मुंबईच्या भाषेत म्हणजे खटाव. हो, आता सर्व लोक हे करतायत. जाण्याचं नियोजन काय गळपटलेलं वाटतंय मला. पाऊस एकदम जास्तच चालू आहे. हा बघ ना, बारीक बारीक आहे ना. हा, व्हाईटवाले हेच आहे, बर्फाचे तुकडे. बंगल्यावरती जेवणाचं नियोजन झालं. जेवण बनतं आहे. दुपारचे वाजलेत 3 आणि जोरदार पाऊस चालू आहे. जेवणाची मजा वेगळीच आहे, कारण आम्ही पालखीजवळ नाही आहे. पालखी आमच्या इथून कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्हाला वाटत होतं पाऊस येणार, म्हणून आम्ही एका ताईंना बोलून दरवर्षीप्रमाणे बंगला घेतला आणि बंगल्यावरती थोडा आश्रय द्या अशी विनंती केली. सहारा तर मिळाला. आता बघूया पुढे काही नशिबात आहे. बाहेर गारे पडत आहेत, पाऊस पडतो आहे, सर्दी झाली आहे, खोकला झाला, नवीन जिल्हा नाजूक आहे ना, तब्येत खराब आहे सर्वांची. आणि त्यात गारे, पाऊस, पायाचे फोड आलेत. पण दाखवतो, दिसत पायाचे फोड. कोणाकोणाला आले ते फोड? सॉरी. अशा परिस्थितीत परत चालायचं कठीणच आहे. तू टेम्पोत बसतो बाबा, तुला काय. हा, तू टेम्पोवाला आहे, आम्हाला चालायचं आहे. पिज्जा बर्गर खाता है, उसका वजन ज़्यादा बढ़ गया. हा बोलतो प्रोटीन खातो. याचं वजन वाढलंय. पियुष कोण आहे? खाऊवाली आहे. पिझ्झा बर्गर काय खातो जरा बोल. पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज खूप काय खातो, म्हणून असा बर्गर वाणी झाला आहे. इथं पिझ्झासाठी रडत होता, नरेंद्रला दगड मारली 2-3. आज पियुषला कोल्ड कॉफी प्यायची होती. पाठवलं तरी देत नाही नरेंद्र.